पुन्हा झुकेल फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. नागाव आणि शेलार यामध्ये आपण हा सामना पाहतोय. गोलंदाज पहिला चेंडू टाकतोय. पहिला चेंडू बिग करायचं तर बॅटवर आला नाहीये. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. एक सिंगल धाव इथे मिळते. समीकरण सोपं आहे मात्र सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज विजयने. विजय पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. VIP डायझेन कडून. समोर बॅटर गणेश सज्ज आहे. विशालचे पहिला बॅटनं धावाली आहे. बिग हिट करायचं होतं. गॅप फार मोठा आहे. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. येतोय चौकार. पाच धावा पहिल्या 2 चेंडूवर लागलेल्या आहे स्कोरबोर्डवर. पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहताय विश्वास पाटील. सावंदेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. मागच्या 4 ते 5 वर्षापासून पंचांच्या भूमिकामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना बघितलं आहे. सावंदे गावाच्या संघामध्ये खेळणारे विशाल पांडे ते देखील त्यांना साथ देत आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकामध्ये. VN स्पोर्ट गायत्रीनगर आणि न्यू संघर्ष मित्रमंडळ मिठपाडा आपण टॉच उडवायचा आहे. दोन्ही कर्णधारांनी विजय यायचा आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. एक मोठा स्ट्रोक त्यानंतर एक सिंगल सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं गणेशच्या माध्यमातून. धावफलक 6 धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट कोणत्या प्रकारचा मिळालेला नाही आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा विकेट घेणं गरजेचं आहे पॉवर शेलार टीम संघाला. शेलार गावाची पॉवर दाखवावीच लागेल गोलंदाजांना. विजय गोलंदाज समोर खेळायचं होतं. बॅटवर आला नाहीये. बॅटची एज नक्कीच लागली होती मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळाली नाहीये. डॉट चेंडू. सागर जाधव आपणही VIP गॅलरीमध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे कासिम अन्सारी आपको गुजारिश है VIP गॅलरी में आइए. विजय बॅटर सज्ज आहे. विशालने हा स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला सीमेच्या बाहेर. येतोय चौकार. क्लासिकल ड्राईव्ह. 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 10 तुम्हाला पाहायला मिळते. छोटासा आव्हान 35 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 10 धावा. पाटील साहेब दोन्ही संघाचे नाणे फेकवत आहे. डॉक्टर आंबेडकर चषक आणखीन VN स्पोर्ट. डॉक्टर आंबेडकर चषक VN स्पोर्ट. VN स्पोर्टनी सामना. ठीक धन्यवाद. ओहो गच्चाल क्षेत्ररक्षण झालंय. धावा मिळाल्या 2. चेंडू अडवण्याकरिता भरपूर मेहनत घेतली होती मात्र चेंडू क्षेत्ररक्षण हुलकानी देऊन गेला होता बाजूने. तर 2 धावा मिळाल्या. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. जी सरासरी गाठायची आहे त्या सरासरीलाच इथे आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. यानंतरचा सामना VN स्पोर्ट गायत्रीनगर आणि न्यू संघर्ष मिठपाडा यांच्यामध्ये होणार आहे. पुन्हा एकदा कासिम अन्सारी साहेब आणि सागर जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण VN गॅलरीमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे.
आपला VN स्पोर्टच्या वतीने यथोचिताचा सत्कार होणार आहे. कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. VN स्पोर्ट खेळाडूंनी स्टेज समोर उभं राहायचं आहे. VN स्पोर्टच्या सर्व खेळाडूंनी स्टेज समोर उभं राहायचं आहे. विवेक गोलंदाज दुसरा षटक टाकण्याकरिता आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की जो ॲव्हरेज हवं होतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोरवर लागलेल्या आहेत. अजून इथून धावांची जी आवश्यकता आहे 23 धावांची आवश्यकता आहे. 11.50ची सरासरी गाठायची आहे. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल या षटकामध्ये. विवेकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटर आपला मूडमध्ये फलंदाजी करते सध्या तरी. विशाल आणि गणेश दोघांनी एक एक चौकार आपल्या बॅटनं ठोकलाय सध्या तरी. पहिला चेंडू राऊंड द विकेटने विवेकच्या माध्यमातून. पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. लाईन चांगली आहे, मात्र लेंथ पकडता आली नाहीये. ऑफस्टिक तिथे बचत मग नेहमी होत असतो. न्यू संघर्ष मीठ पाडा. आपण सराव थोडं थांबवायचं. मॅच फार महत्वाची आहे. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा राऊंड द विकेटने ऑन साईडला पाठवलंय. गणेशने ठोकलाय. महत्वाचा षटकार. संख्या झाली है धावबलकावर 19 धावा. 19 रन बिना विकेट के नुकसान पर. महत्वाच्या मॅच मध्ये जेव्हा आपण चांगली कामगिरी करतो तेव्हा प्रत्येक पाठीराखा जो असतो कौतुक करत असतो. मात्र इथे धावा खर्च झालेल्या आहेत 6. वाईटने सुरुवात केली होती, त्यानंतरचा अटॅक गणेशाचा पाहायला मिळाला. शॉर्टकटने जाण्याचा मार्ग खूप चांगला आहे गणेशचा, कारण की 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा बनवलेल्या आहेत. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटनं आलं आतापर्यंत. विवेक पुन्हा एकदा फुलटा चेंडू, बीमर चेंडू. आता पूर्णपणे टीम बॅकफुटवर आली आहे, मात्र अडवला गेलाय चेंडूला. धावा कंप्लीट केल्या 2, म्हणजे 9+2 3 धावा इथे मिळालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला, नागाव टीम संघाला. धाव संख्या 22 धावा. येणाऱ्या धावा डिफेन्स करायचे असेल तर चांगली लाईन जी आहे पकडावी लागेल गोलंदाजाला. फ्री चेंडू असणार आहे पुढील चेंडू. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या मिळतील. असं वाटतं की आज नागावमध्ये फटाक्यांची आतिषबाजी होईल. ज्या प्रकारे क्रिकेट खेळला गेला सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. सर्वप्रथम त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्या प्रत्युत्तर देत असताना बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट, सिंगल डबल चौकार षटकारमध्ये देखील डील होत आहे. समीकरण सोपं झालंय. येणारे 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. विवेकने खूप निराश केलं आतापर्यंत. ऑनसाईडला खेळायचं होतं. ब्लँक स्विंग डोळे झापून मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यावर देखील धाव मिळाली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव जास्त नाही, आता 10 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9. 3 चेंडू फार महत्त्वाचे असते शेलार टीम संघासाठी. याच्यामध्ये विकेट डॉट चेंडू जर आलं नाही तर दबाव वाढेल येणाऱ्या गोलंदाजावर. मात्र इथून काम तमाम करू शकतो फलंदाज विशाल, ज्याच्या बॅटने एक चौकार आलाय.
विवेक राऊंड द विकेट. पुन्हा एकदा समोर सज्ज आहे विशाल. ओ चांगला ड्राईव्ह केलाय, चेंडू चालला सीमेच्या दिशेने, फिल्डिंग चांगली आहे. रिझल्ट फक्त आणि फक्त 2 धावांचा मिळालाय. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 27 धावा. 27 रन बिना विकेट के नुकसान पर 27 धावांची भागीदारी आतापर्यंत झालेली आहे. शांत का असतो क्रिकेटमध्ये तो तिथे दाखवत आहे. खराब चेंडूला शिक्षा दिली जात आहे, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जात आहे. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. राऊंड द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा विवेक. ब्रेक थ्रो मिळून देईल का? येतोय डॉट चेंडू. भरपूर उशिरानंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. हा चेंडू जर डॉट आला नाही तर शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगण्याची शक्यता आहे. 1 चेंडू बाकी आहे. फार महत्वाचा चेंडू आहे. मागच्या 5 चेंडूमध्ये काय झालं हे आता विसरून जायचं विवेकला. हा चेंडू चांगला टाकायचा आहे. 7-8 असं इक्वेशन आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. जर डॉट आला नाही तर दबाव वाढेल पॉवर शेलर टीम संघावर. मात्र आज क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळाला नागाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी देखील चांगली राहिली आणि फलंदाजी त्याहून चांगली तुम्हाला पाहायला मिळाली आहे. महत्वाचा चेंडू षटकाचा आपण पाहतोय. विवेक गोलंदाजी करतोय. षटकाचा शेवटचा चेंडू होता. एस्टनचा वेध घेणारा हा चेंडू टाकला होता, मात्र त्याच्यावर देखील 1 धाव गेली आहे. आता 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. षटक कंप्लीट झाले. 2 स्ट्रॅटेजिक टाइम पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. ऐकूया डीजे यांच्या माध्यमातून संगीत. नाही, डीजे मॅन आमचे चाय घेत आहेत, तोपर्यंत नक्कीच आपण आभार व्यक्त करू ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेला. आज सकाळी आपण बघितलं रामशेठ पाटील चाविंद्रेगावचे माजी नगरसेवक ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन आपण केलं या स्पर्धेचं. या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक आधारस्तंभ सन्माननीय विकासजी निकम साहेब, माजी सभागृह नेते आहेत नगरसेवक भिवंडी मनपा यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेचे आयोजक प्रकाशजी तांबे साहेब देखील उपस्थित होते. लक्ष्मण गायकवाड देखील उपस्थित होते या स्पर्धेला. प्रकाशजी निकम देखील उपस्थित होते. विकी पाटील देखील आले होते. आणि काही क्षणानंतर आपण पाहणार आहोत आपण निमंत्रित जे पाहुणे आहेत ते हळूहळू येत आहेत आणि त्या सर्वांचं स्वागत आणि सन्मान आनंदजी गायकवाड करत आहेत आमच्या VIP डायजवरून. सकाळपासून आनंदजी गायकवाड सूत्रसंचालन करत आहेत या VIP डायजवर. त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. आधीमध्ये त्यांना देखील बोलण्याची संधी दिली जात आहे. टीम मीटिंग चर्चा सुरू आहे सध्या. मात्र चर्चा आणि हवा एकच फक्त आणि फक्त VN स्पोर्ट गायत्री नगर आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या स्पर्धेची 2 मिनिटाचा ब्रेक होता मित्रांनो. काही आवाज देऊ नका आपण, कारण की स्ट्रॅटेजिक टाईम होता त्याच्यामध्ये 2 मिनिटं होती. त्याच्यामध्ये 2 मिनिटानंतर ते सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जात आहेत. चला, फिल्डिंग लावली जात आहे. पाणी घेऊन जाणारा मैदानाच्या बाहेर येत आहे. गोलंदाज आपले आर्म्स फ्री करत आहे, कारण की त्याला टाकायचे 6 चेंडू, धावा डिफेन्स करायचे आहे त्या म्हणजे 7. मात्र ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत, एखादा विकेट मॅच टर्न करू शकतो, मॅच फसू शकतो. मात्र विशाल आणि गणेश यांचं कौतुक आम्ही करू ज्यांनी आत्तापर्यंत चांगली इनिंग पेश केली आपल्या संघासाठी. 28 धावांची आत्तापर्यंत भागीदारी झाली आहे. 35 धावा डिफेन्स करायचे. पॉवर शेलार संघर्ष करते मैदानामध्ये. टफ फाईट होईल का? शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल का? सामना रंगण्याची तयारी आहे का दोन्ही संघांची पाहूया आपण. सुशांत, पहिला चेंडू अगदी सुशांतने शांत केला होता, मात्र विकेट किपरचा प्रयत्न नव्हता. झेल झाला असता. मयुरेश विकेट किपर आहे, त्याची हाईट देखील चांगली आहे. त्याच्या हाताच्या बाजूने चेंडू निघून गेला होता. प्रयत्न चांगले केले होते सुशांतने, शांत करण्याचा प्रयत्न होता. विशालला मात्र 1 धाव मिळाली आहे. धावा झालेल्या आहेत 29 धावा. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत. राऊंड विकेटने बॅटर सज्ज आहे गणेश.
ज्याच्या बॅटने एक चौकार एक षटकार आतापर्यंत आलाय. 2 चेंडू डॉट खेळल्यात, 3 डबल आहेत आणि 2 सिंगल आहेत. मिस टाइम झालाय चेंडू हवेमध्ये, विकेट मिळाल तर चेंडू डॉट जाईल, मात्र सेफ लँडिंग होत आहे. एक धाव झाली आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. एक शॉट, नक्कीच एक शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एकच धाव मिळाली आहे. 31 धावा धावफलकावर, 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला धाव जर कंप्लीट करायची असेल तर पॉकिंग क्रीज जी आहे, तो क्रीज बॉक्स आहे, ते पट्टीच्या मागेच तुम्हाला बॅट तुम्हाला ठेवायची आहे. अंपायरचं लक्ष देखील खूप फार महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये आणि पूर्णपणे 100% आत्तापर्यंत कामगिरी राहिली आहे विश्वास पाटील आणि विशाल पांडे यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. सुशांत सध्या तरी शांतता ठेवली आहे, कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. एक टर्निंग पॉईंट आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाकडे की चेसिंग कंपल्सरी आहे. पुढच्या मॅचसाठी मीठपाडा टीम पूर्ण तयारी करत आहे. समोरचा संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. सुशांत राऊंड द विकेटने फार महत्त्वाची गोलंदाजी करते सध्या. दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेले आहेत. विशाल आणि गणेश प्रत्येकी चेंडू त्यांना फुटबॉल दिसत आहे आणि उडवण्याचं काम देखील होत आहे. चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर. मॅच फिनिश इथे केली आहे गणेशने आपल्या अंदाजामध्ये. खूप खूप अभिनंदन टीम नागाव. हार्डलक टपलक पॉवर शेलरची पॉवर या मॅचमध्ये चाललेली नाही आहे, मात्र नागाव संघाने हा सामना जिंकला, त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच, ऑलराउंडर परफॉर्मन्स बाय गणेश इज द मॅन ऑफ द मॅच. अँड बॅक टू VIP डाईज आनंदजी गायकवाड. धन्यवाद पाटील साहेब. सामनावीर नाव काय सामनावीराचं? गणेश. कृपया आपण लवकर VIP गॅलरीमध्ये यायचं आहे. आपल्याला भव्य अशा ट्रॉफी देऊन आपला यथोचित आता सत्कार होणार आहे गणेश यांचा. मी VN ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय रवी चव्हाण यांना विनंती करतोय की आपण सन्मानचिन्ह देऊन गणेश याचा सत्कार करायचा आहे.